नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंडचा इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहे. ओके, काय आहेत बघा प्रश्न. स्टेट वेदर यू आर ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन. म्हणजे खाली दिलेल्या जे सेंटेन्सेस आहेत खाली दिलेले, ह्या सेंटेन्सबरोबर तुम्ही ॲग्री म्हणजे तुम्हाला हे सेंटेन्स मान्य आहे का नाही हे सांगायचं आहे. आणि जर ॲग्री असाल तर का ॲग्री आहे आणि डिसॲग्री असाल तर का डिसॲग्री आहे. ठीक आहे. तर प्रश्न पहिला बघा काय आहे. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे आय ॲग्री. तर मी हे मान्य करतो. That the compound was rich in nature because it was a large campus with green grass, colorful flowers and tall majestic trees. There were squirrel, many species of birds and even a group of langur. म्हणजे याचा अर्थ काय होता. The compound where the writer was living rich in nature's bounty म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते एक निसर्गरूपी एक खूप असं छानसं कंपाऊंड होतं. तर जर मागचे 2 व्हिडिओ माझे अभ्यासले असतील तर त्यातून तुम्हाला लक्षात येईल की जे कंपाऊंड होतं तर ते सेम निसर्ग सानिध्यात एक प्रकारे छानसं वसलेलं असं कंपाऊंड होतं. तर त्यासाठी ॲग्री आहे. आणि ते कशामुळे ॲग्री आहे तर इट वॉज अ लार्ज कॅम्पस विथ ग्रीन ग्रास. ठीक आहे. हिरवे गवत, कलरफुल फ्लावर्स, वेगवेगळ्या रंगाचे फुले आणि टॉल मॅजेस्टिक ट्रीज आणि मोठमोठे वृक्ष तिथे होते. आणि देअर वेअर स्क्वेरल म्हणजे खरुट्या आणि मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स अँड इवन ग्रुप ऑफ लंगूरसुद्धा तिथे होते. ठीक आहे. म्हणून या सेंटेन्स बरोबर आता ॲग्री आहोत. नेक्स्ट, हॉलिडेज प्रोव्हाइड अस अन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझीन अँड स्टोरी बुक. तर ज्या सुट्ट्या असतात, हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या, प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे, अपॉर्च्युनिटी संधी. तर सुट्ट्या ज्या असतात त्या आपल्याला एक अशा प्रकारची संधी देत असतात की रीड व्हेरियस मॅगझीन अँड स्टोरी बुक. वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझीन आणि गोष्टींची पुस्तके वाचण्याची ते संधी देत असतात. ऑब्वियसली याचा आन्सर आय ॲग्रीच असणार आहे. बरोबर आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपल्याला अशा प्रकारची संधीच देत असतात. I agree with the statement because during holidays, children have more free time in which they can read various magazines and story book. ठीक आहे. तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना खूप रिकामा वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये ही मुलं मॅगझिन आणि स्टोरी बुक वाचू शकतात. ओके. नेक्स्ट बघा. सी द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. तर नॅरेटर म्हणजे लेखक जो आहे तो त्याने एक चूक केलेली आहे. काय की बेबी लंगूरला वाचवून त्यानं चूक केली. तर काय वाटतं याचं. तर हे टोटली डिसॲग्री आहे. आय डू नॉट ॲग्री विथ द स्टेटमेंट. तर हे स्टेटमेंट मला मान्य नाही आहे. का. द नॅरेटर अ 15 year old बॉय, ज्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी नॅरेटर किती वर्षाचे होते. 15 वर्षाचे लेखक होते. शोड अ ट्रिमँडियस करेज म्हणजे अतिशय धैर्य अँड सेव्ड द बेबी लंगूर. खूप धैर्य दाखवून त्यांनी बेबी लंगूरला वाचवलं. इट शोज हाऊ काइंड हार्टेड अँड ब्रेव बॉय ही वॉज. आणि त्यावरून लेखकाबद्दल काय सिद्ध होते की काइंड हार्टेड म्हणजे दयाळूपणा अँड ब्रेव बॉय शूर मुलगा. इफ ही हॅड नॉट सेव्ड द बेबी लंगूर इट वूड हॅव बीन किल्ड बाय द मेल लंगूर. आणि जर समजा लेखकानं त्या बेबी लंगूरला वाचवलं नसतं तर ते बाळ त्या मेल लंगूरपासनं मारलं गेलं असतं. ठीक आहे. त्यामुळं आय डू नॉट ॲग्री विथ द स्टेटमेंट. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा. डी ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. इमोशन म्हणजे भावना, कन्वे म्हणजे पाठवणे किंवा वाहून नेणे. तर प्राण्यांमधून एकमेकांकडे भावना वाहत नाहीत किंवा एकमेकाकडे ट्रान्सफर होत नाहीत. तर हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे. आय डो नॉट ॲग्री विथ द स्टेटमेंट. कारण
आपणही आपल्या रेग्युलर जीवनामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी बघतो की प्राण्यांच्या भावना एकमेकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होतात. देअर आर सो मेनी एक्झाम्पल ऑफ फ्रेंडशिप बिटवीन ह्युमन बीइंग अँड ॲनिमल्स. असे खूप काही उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये फ्रेंडशिप आहे. डॉग्स, हॉर्सेस अँड एलिमेंट्स आर गुड एक्झाम्पल. बरोबर आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुत्रा, घोडे आणि हत्ती यांची खूप अशी उदाहरणं आहेत की जे आपले मित्र बनू शकतात. ओके, तर प्रश्न पहिला हा संपलेला आहे. त्याच्यामधले 4 बघितले आपण. पहिला ॲग्री, दुसरा डिसॲग्री, दुसरा पण ॲग्री, तिसरा डिसॲग्री, चौथा डिसॲग्री. ओके, नेक्स्ट बघा ई 5वं काय आहे. द नरेटर वॉज 55 years old when the incident occurred. ऑकर्ड म्हणजे घडणे. तर लेखक जे होते ते 55 वर्षाचे होते ज्यावेळी हा इन्सिडेंट घडला. तर हे सुद्धा चुकीचं आहे. आय डू नॉट ॲग्री बिकॉज द नरेटर इज नाव 70 years old. तर आत्ता लेखक किती 70 वर्षाचे आहेत. अँड वेन द इन्सिडेंट ऑकर्ड ही वॉज 15 years old. तर नरेटर किती वर्षाचे होते? 15 वर्षाचे होते. ओके, नेक्स्ट बघा. मॅच द फ्रासेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी. ठीक आहे, तर ग्रुप ए मधले फ्रासेस ग्रुप बी बरोबरती मॅच करायचे आहेत. ठीक आहे, बघा काय. टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. ठीक आहे, काय बघा हे कसे मॅच करायचे आहेत आपल्याला. एक सेकंड. टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. ठीक आहे, तर ह्याचं बघा आन्सर काय आहे. टू बी अ पार्ट ऑफ. मी इथं पॉज करतो, हे थोडं एक स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे, तर इथं पॉज केलेलं आहे. हे तुम्ही जरी लिहून घेतले पटपट तरी चालतील. टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. तर याचा आन्सर आहे टू बी अन इसेन्शियल अँड इंटिग्रल पार्ट. बी आहे टू बी इनग्रॉस्ड इन. इनग्रॉस्ड म्हणजे मग्न होणे. तर याचं उत्तर आहे टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन, म्हणजे पूर्णपणे व्यस्त आणि गुंतून जाणे. त्यानंतर आहे टू टेक नोटीस ऑफ. तर याचा आहे टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. टू फिगर आउट म्हणजे शोधून काढणे. याचं आन्सर आहे टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. ओके, त्यानंतर ई आहे टू पॉन्डर ओव्हर. त्यानंतर ह्याचं आहे 4 नंबर टू थिंक अबाउट सिरियसली. त्यानंतर आहे टू बी ओव्हरवेल्म्ड बाय, आणि याचा आन्सर आहे, याची मॅचिंग पेअर आहे टू बी अफेक्टेड अँड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. त्यानंतर आहे इन अ फ्लॅश म्हणजे काही क्षणात, आणि इथं आहे व्हेरी क्विकली म्हणजे हे समानार्थी शब्दाचे फ्रेसेस आहेत. टू फाइंड अ सोलन्स म्हणजे पीस, शांतता, आणि ह्याचा आन्सर आहे टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. ठीक आहे, तर हे स्क्रीनशॉट मी काढलेला होता असंच मी स्वतः शिकताना किंवा मी पाहताना. तर ठीक आहे, तुम्ही पण ह्याच्या पद्धतीनं करून घ्या. ओके, चला पुढं. नेक्स्ट, राईट इन युअर ओन वर्ड्स. तुम्ही तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. ठीक आहे, चला काय येते बघा. वाय डीड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. याचं मिनिंग काय आहे की लेखकानं कुत्र्याचं भुंकणं इग्नोर का केलं, म्हणजे दुर्लक्ष का केलं. ठीक आहे, तर आपण पाहिलं की याचं का दुर्लक्ष केलं, तर ते काय नवीन नव्हतं. ते नेहमी जे तिथले रस्त्यावरनं फिरणारे जे डुकरे आहेत त्यांच्यावरती ती कुत्रे नेहमी भुंकत होते, म्हणून त्यांनी इग्नोर केलं. तर ह्याचा आन्सर काय होईल इंग्लिशमध्ये. द नरेटर इग्नोर्ड द बार्किंग ऑफ डॉग बिकॉज इट वॉज समथिंग नॉट न्यू टू हिम, म्हणजे त्याला ते काय नवीन नव्हतं. अँड देअर वेअर सो मेनी डॉग्स अँड दे यूज टू बार्क रेग्युलरली, आणि खूप कुत्रे होते जे नेहमी भुंकत होते. नेक्स्ट बघा बी. वाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. Why did mother langur make no efforts to grab her baby from the coop? Because she was convinced that no harm was being done to her baby because she was helpless. खूप म्हणजे तिनं त्या बाळाला तिथून लेखकाच्या इथून का घेऊन गेलेली नाही, कारण त्यावेळी तिला
लक्षात आलं की कोणताही धोका त्या बाळाला तिथून नाही आहे, बेबी लंगूरला, आणि ती पूर्णपणे हेल्पलेस होती, म्हणून ती तिथून खूपनं त्या बाळाला घेऊन गेलेली नाही. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन 4. Read the text carefully and arrange the occurrence of happening in the text in a sequential order. याचा अर्थ काय आहे की तुम्ही दिलेले वाक्य व्यवस्थित वाचा आणि याचा सिक्वेन्स लावायचा आहे, म्हणजे वळीनं काय काय प्रसंग पहिल्यांदा घडला, दुसऱ्यांदा कोणता घडला, तिसऱ्यांदा कोणता घडला. ठीक आहे, तर इथं यांनी पहिल्यांदा हा प्रसंग घडलेला दिलेला आहे. इट वॉज इनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक. ठीक आहे, तर बाकीचे काय सिक्वेन्स आहेत ते दाखवतोय मी इथं. होल्ड ऑन. तर इथं बघा हे सिक्वेन्स दिलेले आहेत. मी पॉज करतो इथं व्हिडिओ. ठीक आहे, तुम्ही जरी याचं स्क्रीनशॉट घेतला किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे काढून घेतले तरी चालेल. 1 2 3 4 5 इथं आहे, 6 इथं आहे, 7 या इथं 7 आहे, त्यानंतर 8, त्यानंतर 9. ठीक आहे, तर तुम्ही हे करून घ्या. मी थोडा वेळ थांबेन इथं आणि तुम्ही पॉज करून जरी घेतलं तरी चालेल. ओके, चला नेक्स्ट बघू. Question 5. Discuss the following and write about it in your own words in 5 to 6 line. ठीक आहे, तर हे डिस्कस म्हणजे चर्चा करून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये 5 ते 6 लाईनमध्ये उत्तरं लिहायची आहेत. काय प्रश्न आहे बघा. What will you do if you find an injured bird while returning from your school? ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरी शाळेवरून परतत असाल आणि त्यावेळी जर तुम्हाला एखादं इंज्युअर्ड बर्ड सापडलं, म्हणजे जखमी झालेलं एखादा पक्षी सापडला, तर तुम्ही काय कराल? ठीक आहे, तर मराठीमध्ये तर आपल्याला लिहिणं सोपं जाईल, पण इंग्लिशमध्ये ह्याचा आन्सर काय असेल बघा. इफ आय फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम माय स्कूल आय विल पिक इट अप अँड ब्रिंग इट होम. तर मी काय करेल, पहिल्यांदा त्याला उचलेन आणि घरी घेऊन येईल. आय विल जेंटली चेक इफ देअर आर एनी वुंड्स ऑन हिज बॉडी. मी अतिशय हळूवारपणे त्याला काही जखम झाली आहे का हे चेक करेन. आय विल गिव्ह सम वॉटर अँड डू द फर्स्ट एड ऑन द वुंड्स. पहिल्यांदा मी थोडं पाणी पाजेन त्याला आणि त्यानंतर त्याच्यावरती फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार करेन त्याच्या जखमेवरती. आय विल फीड इट अँड कीप इट सेफ इन अ केज टू प्रोटेक्ट इट फ्रॉम आवर कॅट. आणि मी त्याला थोडं खाऊ घालेन आणि त्यानंतर त्याला एका पिंजऱ्यामध्ये ठेवेन, कारण प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणजे संरक्षण, आमच्यातल्या मांजरापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याला मी एका पिंजऱ्यात ठेवेन. आय विल अलाव द बर्ड टू फ्लाय अवे ॲज सून ॲज इट इज फुल्ली क्युअर्ड. आणि जसं ते पक्षी व्यवस्थित नीट होईल त्यावेळी त्याला पूर्णपणे मुक्त केलं जाईल. ओके, अशा पद्धतीत हे आन्सर लिहिलं तरी चालेल. तुम्ही तुमच्या ओन वर्डमध्ये केलं तरी चालेल. ओके, नेक्स्ट बघा. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर फ्रॉम द स्टोरी. ठीक आहे, तुम्ही नरेटरच्या ह्या स्टोरीमधनं काय सल्ला घेचाल. ओके, काय बघायचं आन्सर. द नरेटर वॉज 15 years old when the incident happened. म्हणजे लेखक जे आहे ते 15 वर्षाचे होते. ही इज ब्रेव अँड काइंड हार्टेड. तो शूर आणि दयाळू होते. ही डेअर टू अटॅक अँग्री मेल लंगूर. आणि त्यांनी हिंमत केली त्या अँग्री मेल लंगूरवरती अटॅक करण्याची. इट इज नॉट इझी टू अटॅक लंगूर बट स्टील द रायटर डेअर टू अटॅक द अँग्री मेल लंगूर. आणि हे सोपी गोष्ट नाही की एखाद्या रागातल्या वानराला त्याच्यावरती हल्ला करणं हे इतकं सोपं नाही आहे, कारण त्यानं जर परत हल्ला केला असता तर ते खूप लेखकाला तिथं काहीतरी जखम किंवा इजा झाली असती. ठीक आहे, तरीही लेखकाने हिंमत करून तिथं अटॅक केला. ही सेव्ड द बेबी लंगूर फ्रॉम द फ्युरियस लंगूर अँड इवन फेड इट. आणि लेखकानं त्याला वाचवलं आणि त्याला जेवणसुद्धा खाऊ घातलं. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन 6.
कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे, तर इथं दिलेलं आहे त्यांनी हा पॅराग्राफ आधी इथं दिलेले वाक्य पूर्ण करायचे आणि ह्याच्या बेसिसवरती पॅराग्राफ लिहायचा आहे. मदर चाइल्ड रिलेशनशिप कसा आहे, लव अँड अफेक्शन, याचं पुढचं रिटर्न इथं करायचं, म्हणजे ह्याच्या पद्धतीचे शब्द इथं तयार करायचे आणि त्याच्यानंतर त्याचा पॅराग्राफ तयार करायचा. दुसरा आहे इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प, म्हणजे तुम्ही कसं मदत कराल. प्रोव्हाइड वॉटर अँड फूड, हा एक सांगितलं आहे, त्यानंतर बाकीचं तुम्ही तयार करायचं आहे. ठीक आहे, तर बघा मी काय काय केलेलं आहे. लव अँड अफेक्शन, इमोशन अँड सेंटिमेंट्स, प्रोटेक्शन अँड केअर, फीडिंग अँड टीचिंग, गाईड टू लिव्ह इंडिपेंडेंटली. ठीक आहे, तर ह्या पहिल्याचं मदर रिलेशनशिपबद्दल मी इथं तयार केलेले आहेत हे 5 पॉईंट तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट याचा आन्सर बघा. द रिलेशनशिप बिटवीन मदर अँड हर चाइल्ड इज ॲट द टॉपमोस्ट ऑफ ऑल रिलेशन्स. मदर हॅज utmost importance in life. Even if it is a human or animal, one cannot survive without a mother. The poet यशवंत wrote in Marathi, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. Lord of the three worlds is like a beggar without mother. Mothers and their children are connected even before birth. A mother is emotionally attached with her child. She takes care of her child and protects the child in any condition. Mother is guru of her child. She guides her child and teach him her about what is good and what is bad. So a mother plays an important role in shaping the life of her child. Okay, and next baga. Question 7. Work in pairs and make as many words as you can using letter in the word encounter. Encounter बरोबरती तुम्हाला जास्तीत जास्त शब्द कसे तयार करायचे आहेत. 3 लेटर वर्ड हे इनकाउंटरमधनं, 4 लेटर वर्ड आणि 5-6 लेटर वर्ड. ठीक आहे, इथं तयार केलेलं आहे 10 नॉट नेट, 4 लेटर टूर नाउन टोन आणि 5-6 लेटर एंटर काउंट कोर्ट. ओके, ह्याच्यात तुम्ही स्वतःचे ॲड केले तरी चालतील. नेक्स्ट क्वेश्चन 8. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. म्हणजे दिलेले जे म्हणी आहेत प्रोवर्ब्स हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं. पहिलं काय आहे, जनसेवा हीच ईश्वर, खरी ईश्वर सेवा. सर्व्हिस टू मॅनकाइंड इज सर्व्हिस टू गॉड. त्यानंतर दुसरं आहे पेरावे तसे उगवावे, ॲज यू सो शॅल यू रिप. Next question 9. Write a paragraph and give an appropriate title to it. Use the following point. एक पॅराग्राफ तयार करायला सांगितलं आणि त्याला ॲप्रोप्रिएट म्हणजे शोभेल असं एखादं टायटल द्यायचं आहे, शीर्षक. आणि तो पॅराग्राफ कशाच्या आधारावरती बनवायचा आहे. बर्ड्स अँड ॲनिमल्स, लव अँड अफेक्शन, लॉयल, आवर बेस्ट फ्रेंड, सर्वस, प्रोटेक्शन अँड सेक्युरिटी, काइंडनेस, हॉनेस्ट, कॉम्पॅशन, do not hurt or destroy us, loneliness and avoided. ठीक आहे, तर हे पॉईंट वापरायचे आणि पॅराग्राफ तयार करायचा आहे. बघा मी तयार केलेलं आहे. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर आवर बेस्ट फ्रेंड. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर अ पार्ट अँड पार्सल ऑफ ह्युमन्स, बट मॅन किल्स देम मर्सियसली. मॅन किल्स ॲनिमल फॉर फूड अँड समटाइम्स फॉर एन्जॉयमेंट ऑर फन. Some birds and some animals like God, horses, elephants are very loving, loyal and faithful. They are like our best friend. Animals serve us in many ways, so we humans should provide them protection and security. We should treat them kindly and with compassion. Birds help us in many ways, so we would not hurt birds and animals. Question 10. Complete the remaining blocks. Determine the types of news. वेगवेगळ्या बातम्यांचे प्रकार लिहायला सांगितलेले आहेत. त्यांनी 2 दिलेले आहेत, बिझनेस टाईप आणि स्पोर्ट टाईप्स. आणि राहिलेले बॉक्स आपण कंप्लीट केलेले आहेत. पॉलिटिकल न्यूज असू शकते, लोकल न्यूज असू शकते, नॅशनल न्यूज असू शकते आणि बॉलिवूड न्यूज असू शकते. याच्यामध्ये तुम्ही दुसरे जरी टाकले तरी चालतील. बी. Read the following headline and write a news report. Follow the steps as given. Headline काय आहे,
टायगर अटॅक 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. इथे 8-year-old बॉयज लिहायचं होतं, ते त्यांच्याकडून प्रिंट झालेलं नाही आहे. ठीक आहे. डेटलाईन सांगितली आहे काय, येस्टरडे दॅट इज 19th March. लीड लाईन म्हणजे महत्त्वाचे काय वाक्य आहेत त्याच्यातले, अ टायगर एंटर्ड द शंकर कॉलनी अँड अटॅक्ड अ बॉय प्लेइंग इन द कंपाऊंड. बॉडी ऑफ द रिपोर्टचा गाभा. People heard the boy shouting for help and the tiger ran away. This was the third such incident, so it is necessary to be very careful. Conclusion: the forest department should construct a wall so that wild animal would not enter the human settlement. Read the following headlines and write the dateline, इंट्रो अँड शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ. खाली दिलेले हेडलाईन्स वाचायचे आहेत आणि ह्याच्या आधारावरती तुम्हाला पॅराग्राफ तयार करायचे आहेत. त्यातलं बघा पहिलं काय आहे, अचिव्हर्स नॅरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट. ही एक हेडलाईन दिलेली आहे, ह्याच्यावरती तुम्हाला स्वतःची न्यूज तयार करायची आहे. काय दिली आहे बघा, द टाइम्स ऑफ इंडिया मुंबई ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट वेअर हेल्ड हेअर इन द Magnet Hall, Dadar. Achievers told, म्हणजे narrated, how they achieved success in spite of many problems. It was interesting to hear those stories as everyone narrated his/her experience while achieving goal. Such type of information help young people to achieve success. नंतर सेकंड पॅराग्राफ काय आहे, India's first ever tourism university to be established by IIHM. ठीक आहे. एक फर्स्ट टुरिझम युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश म्हणजे तयार झालेली आहे, उभारलेली आहे. कोणी उभारली केली, IIHMने. तर त्याच्या बाबतीत न्यूज कशी तयार होईल, मुंबई IIHM has decided to establish a tourism university, the first ever in India. Tourism is developed fast in India and many careers are waiting for the young generation to take part in it. In the beginning, there will be degree course in different facility. Also, various diploma course will be started. Okay. Next बघा, लँग्वेज स्टडी चालू होईल इथून. Find out the ing forms and from the story and classify them into the following table. तर पहिला टेबल आहे प्रेझेंट पार्टिसिपल यूज्ड ॲज ऑब्जेक्टिव्ह and present participle used as verb in the continuous tense. प्रेझेंट पार्टिसिपल काय आहेत, इंटरमिटंट चिर्पिंग, हार्श काविंग, स्लोपिंग रोपेक्शन, अनकॅनी फेलिंग अँड बेबी क्लिंगिंग. आणि इकडं आहे बार्किंग फ्युरियसली, किपिंग, ब्लड ओझिंग, बेबी ब्रीथिंग, पॉन्डरिंग. ओके. नेक्स्ट बघा, स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ठीक आहे. दिलेल्या सेंटेन्समधून एरर काढायचे आहेत, चुका, आणि ते बरोबर करून लिहायचं आहे. पहिलं काय, माय ग्रँड पॅरेंट्स लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. तर याचा आन्सर बरोबर काय आहे, माय ग्रँड पॅरेंट्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. इथं लेडच्या जागी ले आहे. अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट आवर डोअर. अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट आवर डोअर. ठीक आहे. तर करेक्ट काय केलेलं आहे, वेअरच्या जागी वॉज घेतलेला आहे. My sister and I share a study room. My sister and I share a study room. यसच्या जागी यस काढून टाकलेला आहे. त्यानंतर आहे one of my friend is leaving school. One of my friends is leaving school. ठीक आहे. एक वचन अनेक वचन. A flock of birds were flying overhead. A flock of birds was flying overhead. Rewrite the sentence as per instruction given along with. दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार वाक्य परत लिहा. एक आहे, I took the baby langur to our backyard. Rewrite the sentence in the past perfect tense. पूर्ण भूतकाळात हे वाक्य तयार करायचं आहे. तर याच्यामध्ये काय येईल, I had taken the baby langur to our backyard. त्यानंतर बी आहे, she simply sat there quietly. यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ.
तर याचं काय आन्सर असेल, शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. द मदर लंगूर लुकड स्ट्रेट इन टू माय आयज. रिराईट द सिम्पल प्रेझेंट टेन्स. साधा भूतकाळ. द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आयज. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस लंगूर. रिराईट द सेंटेन्स इन सिम्पल फ्युचर टेन्स. साधा भूतकाळ, भविष्यकाळ. शी विल सर्वे द एरिया फॉर द विशियस लंगूर. ऑलराईट. तर अशा पद्धतीत आपले हे पूर्णपणे वर्कशॉप संपलेला आहे. ओके. काय शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ओके. थँक्यू सो मच. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.